ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला असेल तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉनला ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे का यूज केला मॉडेल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं. जर तुम्हाला फ्रीमध्ये मॉडेल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करता असतो मित्रांनो. टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये सर्व काय मॉडेल वगैरे प्रोव्हाइड करत असतो. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काय व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट लाईट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणि आपला प्रोजेक्टमध्ये यायचं. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. सर्वात अगोदर बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिला मित्रांनो. मग आणि आपला सर्वात अगोदर याचं फर्स्टला याचं प्लस सेकंडवरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शनमध्ये जे काही तुमच्या आवडीचे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर वर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये कट करायचं. आणखी आपला सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये तुम्ही फोटो वगैरे कट करत आहे मित्रांनो. त्याच टाइममध्ये तुम्ही फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो. ओके तर मित्रांनो तुम्ही असे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करून जसं की आपला 6.00च्या बीटला याचं प्लस सेकंडवरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शनमध्ये जे का फ्री इथे इमोजी पिंजला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे जे का लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे फोटोज आहेत मित्रांनो या सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का फर्स्ट बीट जे का फर्स्ट फोटो मित्रांनो ते फोटोवरती क्लिक करायचं. आणि आपला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. मग आणि आपला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आणि आपला जे पेस्ट लेअरचं ऑप्शन आहे मित्रांनो त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मग आणि एक बार टॅप करायचं. टॅप केल्यानंतर पेस्टवरती क्लिक करायचं. जसं की आपला फोटो वगैरे एकदम छान असं इफेक्ट्स वगैरे ऍड झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या जे पीएनजी आहे मित्रांनो या पीएनजी ऑफ करून घ्यायचं. ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का सेकंड बीटचे जे का सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. मग आणि आपल्या जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का सेकंड बीटचे जे का सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. आणि आपल्या जे का जसं आपलं फर्स्ट स्टेप मध्ये केलेला त्या स्टेपमध्ये ह्याला पण आपण फोटोला अशाच प्रकारे करून घ्यायचं. जसं की आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आणि आपला जे का पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं. एक बार टॅप करायचं पेस्टवरती क्लिक करून अशा प्रकारचे काय पेस्ट वगैरे करून घ्यायचं. एकदम छान असं पद्धतीने इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या पीएनजीला ऑफ करून घ्यायचं. ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे 3 नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थर्ड डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. कॉपी इफेक्ट केल्यानंतर जे वरची जे काय रेक्टँगल 2ची लेअर आहे मित्रांनो त्या लेअरवरती क्लिक करायचं. आणखी आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 3 नंबरचे जे लॉंग फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे जे 6.00च्या बीटला आल्यानंतर मित्रांनो जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर जे रेक्टँगल 2ची लेअर आहे मित्रांनो त्या लेअरला वरती क्लिक करायला लास्ट ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं ब्लिंक इफेक्ट वगैरे लागले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे 4 नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. अशा प्रकारे बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे 6.00चे बीटचे जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे काय अशा प्रकारे एक फोटो सोडायचं का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. जसं मी एक फोटो सोड एका फोटो इफेक्ट्स वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो. त्या म्हणजे पुढचे जे बाकीचे उरलेले जे सर्व फोटोजमध्ये एक फोटो सोडून एका फोटो इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर इफेक्ट वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो. अशा प्रकारे इफेक्ट वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं. मग आणि आपला बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे बाकीचे उरलेले फोटोज आहेत मित्रांनो ते सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घ्या. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती
क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं. आणखी आपलं जे काही एक फोटो जे काही इफेक्ट्स लावली ते फोटोला सोडायचं मित्रांनो. जे का सेकंड फोटोवर त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं. जे का बाकीचे उरलेले फोटो आहे मित्रांनो ते सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ॲड वगैरे करून घ्या. मी पण लवकर जे काही इफेक्ट्स वगैरे ॲड वगैरे करूनच घेतो मित्रांनो. ओके, तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ॲड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला व्हिडिओ एकदम छान असं पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.